महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांचा राज्याभिषेक हा रायगडावरती झालेला. बरोबर. आणि रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेली. या राजधानीवरती गेल्या अनेक वर्षापूर्वी साधारणतः मी 82-84चा काळ सांगेल. मला एक्झॅक्ट आता ती साल सांगता येणार नाही, परंतु त्या काळामध्ये आपल्या देशाचे राष्ट्रपती ज्ञानी जैलसिंग साहेब होते. आणि त्यावेळेस पुरातत्व खातं आणि इतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी मिळून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा स्मारक रायगडावरती असावं. रायगड हे खूप मोठं त्याच्यावरती इतिहास आहे, कारण रायगड हा 3 महिने जळत होता. ज्यावेळेस इंग्रजांनी त्यावेळेस त्या ठिकाणी तोफा वगैरे यांनी त्या ठिकाणी डागल्या गेल्या आणि त्या कालखंडामध्ये शत्रूच्याकडनं जो काही झाला तर रायगडचा विध्वंस बराच झालेला होता. परंतु मग आज जे काही अवशेष आहेत ते जतन करण्याचं काम पुरातत्व खात्याचं असतं. अवर्ग मध्ये असणारा रायगड आहे. A, B, C असे महाराष्ट्रातील किंवा देशातील सगळे किल्ले हे वर्गवारीमध्ये असतात आणि त्या वरच्या वर्गामध्ये गणना रायगडची होते. आणि म्हणून रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका मोठा इतिहास असून घडवलेला असून त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा नव्हता. मग मेघडंबरीमध्ये महाराजांचा पुतळा बसवावे अशी कल्पना पुढे आली आणि त्याच्यातनं मेघडंबरी तयार झाली. पुतळा सुद्धा तयार झाला. परंतु ज्यावेळेस मेघडंबरी अगोदर बसवली आणि पुतळा त्या ठिकाणी घेऊन जाण्यात आला, परंतु तो पुतळा मेघडंबरीमध्ये आतमध्ये शिरेना किंवा तो मेघडंबरी छोटी झाली, पुतळा मोठा झाला. आणि मग त्यावेळेस मेघडंबरी तशीच ठेवून रिकामी पुतळा होळीच्या माळावरती बसवला. बर. आणि मग होळीच्या माळावरती पुतळा बसवला तर पुतळ्यावरती पण छत्र नव्हतं वरती. मग अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अनेक संघटनांनी, त्याच्यामध्ये विशेषतः आमची संघटना संभाजी ब्रिगेडने अनेक वेळा आंदोलन केलं. 2 वेळा आमच्या संघटनेने पुतळा त्या ठिकाणी बसवला. एक वेळा आमचे पूर्वीचे अध्यक्ष सुनील बाप्पा मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या आदेशान्वये त्यावेळेस आम्ही पुतळा बसवला सुरुवातीला. त्यावेळेस तो डिपार्टमेंटने पुतळा काढून घेतला. नंतर राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब होते आणि आम्ही त्यांना पत्र दिलेलं होतं. त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की 15 ऑगस्टच्या आतमध्ये आम्ही तो पुतळा त्या ठिकाणी बसवू. परंतु तो न बसवल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं, मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं, परंतु ते काही होत नव्हतं. मग पुन्हा एकदा आम्ही 14 ऑगस्टच्या रात्री तो पुतळा आम्ही मेघडंबरीमध्ये बसवला आणि त्यावेळेस मेघडंबरीमध्ये पुतळा बसवून त्या रात्री आम्ही रायगडावरनं ऑगस्टचा काळ होता, प्रचंड पाऊस, या पावसामध्ये आम्ही खाली उतरलो. उतरत असताना दरीमध्ये आमच्या एका कार्यकर्त्याने प्रसंग अवधान राखून त्यावेळेस अचानक टॉर्च लावली. अन्यथा आम्ही त्याच्यातले 4-5 लोक दरीमध्ये रायगडाच्या पडलो असतो. हा असा प्रसंग. खाली येताना प्रचंड पाऊस, त्या सगळ्यात वाट काढत काढत खाली यायचं, कारण त्यावेळेस आम्हाला कुणाचा तरी निरोप आला की फोनवरती की पोलीस यंत्रणेला समजलेलं आहे. आणि मग खाली आलो आम्ही. त्यामुळे एक कार्यकर्ता मध्येच रस्त्यामध्ये शेवाळलेलं हे असल्यामुळं पडला, त्याला लागलं, त्याला सुद्धा पाठकोळी टाकून आपल्याला खाली यावं लागलं. तिथून पुढे आम्ही महाडला आलो. तिथून रात्रीचे 2-2:30 वाजलेले होते. कार्यकर्ते उपाशी, त्यांना मग एका बंद हॉटेलला आलेलं जागं केलं, छोट्याशा टपरीला. त्यावेळेस ते अंडा बुर्जी, पाव असं काहीतरी सर्वांना खाऊ घातलं. पुन्हा एखादं छोटंसं हॉटेल बघितलं, त्या ठिकाणी झोपलो. पुन्हा पोलिसांचं ससेमिरा तुमच्या पाठीमागे असं समजल्यावरती पुन्हा निघालो आणि पुन्हा पहाटे सकाळी 6 वाजता भोरच्या रेस्ट हाऊसला आलो आणि त्या ठिकाणी मग थांबलो आम्ही. तर असा हा चळवळीचा तो जो काळ होता तो अत्यंत संघर्षाचा होता. आणि म्हणून ती जी रायगडावरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ती एक कहाणी आहे. आणि त्यानंतर मग कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनामध्ये 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा आम्ही सुरू केला. आणि मग राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमापुरती आम्ही त्या ठिकाणी मूर्ती घेऊन जायचो आणि मग ती मूर्ती बसवायची. तो सोहळा उरकला
की मूर्ती परत काढायची असं केलं. परंतु स्वर्गीय आर.आर. आबा ज्यावेळेस गृहमंत्री होते आणि केंद्रीय मंत्री अंबिका सोनी या पुरातत्व खातं आहे त्यांच्या अंतर्गत येत होतं आणि गड किल्ल्यांचं जे काही डिपार्टमेंट होतं ते त्यांच्याकडे होतं. आणि मग आर.आर. आबांच्या माध्यमातून, कोल्हापूर छत्रपती संभाजीराजांच्या माध्यमातून आम्ही एक पूजेसाठी म्हणून मूर्ती तयार केली आणि आमचं प्लॅनिंग झालेलंच होतं की त्या ठिकाणी मूर्ती बसवायची. मग आबांना आम्ही विश्वासाने सांगितलं की आम्ही मूर्ती बसवतो. तुम्ही वरती केंद्राला काय कळवायचं ते कळवा. परंतु त्या ठिकाणावरनं एकदा आता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली, पुतळा बसवला, ते हलवणार नाही. नाहीतर आम्ही रायगडावरनं उड्या मारू. बरं. अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं. आणि मग ते वातावरण तयार झाल्यानंतर मग आबांनी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांच्याबरोबर संवाद साधला आणि अशा पद्धतीने कोल्हापूर छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली ते पुतळा बसला. तो आजचा जो पुतळा आपण बघतोय तो संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अनेक संघटनांचे लोक त्या ठिकाणी चळवळ निर्माण केलेलं वातावरण याच्यातून ते सुरू झालं आणि 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा हा आज अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो. याची सुरुवात आम्ही केलेली.